नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण कांदा लसूण मसाला बघणार आहोत। अगदी विकतच्या कांदा लसूण मसाल्यासारखाच आणि अगदी घरच्या घरी हा कांदा लसूण मसाला मी बनवलेला आहे। अगदी कमी साहित्यामध्ये आणि चवीला अप्रतिम चवीचा असा हा अगदी झटपट होणारा कांदा लसूण मसाला। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करत जा, रेसिपी आपल्या फ्रेंड फॅमिली सोबत शेअर करत जा। त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारीच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। तर इथे मी ना गरम मसाला घेतलेला आहे, म्हणजेच काळा मसाला। याआधी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळ्या मसाल्याची रेसिपी दिलेलीच होती। कढीपत्त्याचे काड्या घेतलेल्या आहेत 10 ते 15, 2 इंच आलं घेतलेलं आहे, 5 कांदे घेतलेले आहे मध्यम आकाराचे, कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर, 25 ते 30 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे सोलून, आणि 1 वाटी खोबऱ्याची मी इथे किसून घेतलेली आहे। हे यासाठी दाखवते आहे की कांद्यांचा आकार किती आकाराचे कांदे घेतलेले आहे, त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे किती घेतलेली आहे, त्याचबरोबर खोबरं, याचा सर्वांचा अंदाज दाखवण्यासाठी मी घेतलेला आहे। आता मी इथे कापून घेतलेले आहे कांदे। असे दाखवले असते तुम्हाला कांद्यांचा आकार समजला नसता किती आकाराचे कांदे घेतलेले आहे, म्हणून तुम्हाला सोपं व्हावं यासाठी मी अशा पद्धतीने तुम्हाला कापण्याआधी दाखवलेलं आहे। गॅसवरती कढई ठेवून घेतलेली, 1 छोटा चमचा तेल टाकून घेते आणि खोबरं आपल्याला यावरती भाजून घ्यायचं आहे छान कुरकुरीत होईपर्यंत, आणि सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। अगदी कमी गॅसवर भाजलं ना व्यवस्थित हे कुरकुरीत होतं आणि चवीला सुद्धा खूप छान लागतं। तर 2 ते 3 मिनिटं लागतात, जास्तीचा वेळ लागत नाही, फक्त मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटात हे आपलं भाजलं जातं छान। सतत व्यवस्थित मिक्स करायचं आणि भाजून घ्यायचं। थोडासा रंग बदललेला आहे, तुम्ही बघू शकता। गॅसची फ्लेम कमी केलेली आणि छान असं लालसर झालेला आहे। आता मी काढून घेते। त्याच कढईमध्ये परत 1 छोटा चमचा तेल टाकून घेते, आलं, कोथिंबीर आणि कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेणार आहे, म्हणजे आल्याचा सुद्धा ओलावा जो असतो ना तो कमी होतो, त्याचबरोबर कढीपत्ता आणि कोथिंबीर छान कुरकुरीत होते। गॅसची फ्लेम मीडियम ठेवते आणि हे छान भाजून घेते। हे भाजण्यासाठी सुद्धा ना 2 ते 3 मिनिटं लागतात, छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। सतत मिक्स करत हलवत आणि मग भाजायचं आहे, म्हणजे कसं होतं की खाली लागत नाही किंवा एकसारखा भाजला जातो। हे छान कुरकुरीत झाले का मग आपण हे सुद्धा काढून घेणार आहोत। आता हे काढून घेते। 2 ते 3 मिनिटात छान हे कुरकुरीत होतं आणि थंड होऊन द्यायचं हे सर्व। तोपर्यंत आपण 1 मोठा चमचा भरून कढईमध्ये तेल टाकून घेऊया। कांदा तळण्यासाठी थोडं जास्तीचं तेल वापरायचं आहे, जास्त होत नाही। कांदा तळल्यानंतर आपण कांदा साईडला केला तर कढईत खाली तेल शिल्लक राहतं, त्यामुळे थोडं जास्तीचं तेल म्हणजे 1 चमचा तेल मी इथे वापरलेलं आहे। कांदा आणि लसूण दोन्हीही सोबत आपल्याला इथे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। आपण जसं बिर्याणीसाठी कांदा जास्त लाल करतो ना त्या पद्धतीचा किंवा त्या प्रकारचा कांदा आपल्याला इथे लाल करायचा नाही, नरम होऊन द्यायचा आहे फक्त। तो कशा पद्धतीने हे सुद्धा तुम्ही बघा, मी व्हिडिओत दाखवलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तर हा जो कांदा लसूण मसाला मी तुमच्याशी शेअर केलेला आहे ना, अगदी शॉर्टकट अशी रेसिपी आहे। तुम्हाला जर गरम मसाला म्हणजे काळा मसाला जर इथे वापरायचा नसेल ना, तर तुम्ही काय करायचं, लाल तिखट आणि सर्व प्रकारचे खडे मसाले आहे ना त्याचं प्रमाण आहे, अशा पद्धतीने सर्व घ्यायचे। तेजपान, ओवा, जिरे, मिरे, त्याचबरोबर लवंगा, बाजा, दालचिनी, चक्रीफूल, असे सर्व प्रकारचे हे जे वेलची, सर्वच प्रकारचे खडे मसाले आपल्याला इथे घ्यावे लागतात। आणि त्यानंतरच मग त्याचं प्रमाण घेऊन लाल तिखट घेऊन आणि हे कांदा, लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीर हे सर्व आपल्याला मिक्स करावं लागतं। अशी झंझट असते ना, त्यामुळे हा शॉर्टकट असा पण चांगल्या चवीचा असा हा कांदा लसूण मसाला मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। तर कांदा लवकर परतण्यासाठी ना मी इथे 1 चमचा मीठ टाकलेलं आहे, जास्तीचं पण नाही टाकलेलं, कारण की मसाला परत खारट होईल। तर इथे ना 1 चमचा मी टाकून घेतलेला आहे मीठ। आता कांदा असा लालसर होईपर्यंत झाला आहे। 5 ते 7 मिनिटं लागतात हा कांदा परतण्यासाठी, आणि अगदी शॉर्टकट ही रेसिपी आहे, काहीच वेळ लागत नाही आणि वर्षभर साठवणुकीचा हा आपला मसाला तयार होतो। चवीला सुद्धा खूप छान लागतो। आता मी हा कांदा काढून घेते, थंड व्हायला ठेवते। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर आणि आलं हे सर्व यात टाकून घेतलेलं, आणि आता ह्याची पेस्ट करून घेते। पाणी टाकायचं नाही आपल्याला, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे। मिक्सरचं भांडंसुद्धा अगदी कोरडं पाहिजे।
आता यात थंड झालेला कांदा टाकून घेते आणि आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। पाण्याचा जर वापर आपण केला किंवा पाण्याचा थोडा जरी अंश याला लागला ना तर आपला मसाल्याला बुरशी येते, त्यामुळे ना हा मसाला टिकत नाही। त्यामुळे अजिबात पाण्यापासून लांब ठेवायचा, म्हणजे पाणीचं इथं कुठेही वापर करायचा नाही आहे किंवा पाणी लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। थोडासा हा मिक्सरला बारीक केलेला मसाला बाजूला काढून ठेवते आणि यात गरम मसाला टाकून आणि थोडंसं एकजीव करून घेते। म्हणजे हाताने करण्याआधी ना थोडंसं हे मिक्सरमध्येच आपण बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव करून घ्यायचं। अगदी थोडंसं एखादा सेकंदभर आपल्याला हे फक्त फिरवून घ्यायचं आहे आणि ताटात काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त छान एकत्र झालेलं आहे हे। आता हे काढून घेते आणि उरलेला जो कांदा लसूणचं वाटणाचं जे पेस्ट होती ना ती बाजूला करून घेते आणि परत गरम मसाला आणि ती पेस्ट एकत्र करून फिरवून घेते। आता सध्या गरम आहे ना त्यामुळे थोडासा ओलसर वाटतो आहे, तर थोडा थंड झाला का नंतरच आपण हे मिक्सरमधून काढायचं आहे। आता थंड झाल्यानंतर सुद्धा मोकळा सुटसुटीत जसा आपण विकतचा आणतो ना कांदा लसूण मसाला त्यासारखाच होतो आणि चवीला सुद्धा तसाच लागतो। तरी गरम आहे ना म्हणून तसे गोळे वाटत आहेत आपल्याला थोडेसे। तर आता हा सुद्धा मसाला मी एकत्र करून घेते, एकजीव करून घेते। आता मिक्सरचं भांडं छोटं आहे ना तेवढा मसाला बसला नाही, त्यामुळे आता मी पुढे काय करणार आहे तेही व्हिडिओत तुम्ही बघा। आता दुसराही टप्पा मी असाच केलेला आहे, फिरून घेतलेला आणि उरलेला गरम मसाला यात टाकून आणि हा व्यवस्थित हातानेच मिक्स करून घेतलेला आहे। चमच्याने करू शकता, पण चमच्याने ना हे गोळे एकत्र होत नाही, मिक्स होत नाही। आता हा असाच थंड होऊन द्यायचा 1 तासभर, मस्त छान हाताने सुद्धा सुटसुटीत होतो। तरी पण मी एकदा परत मिक्सरमधून फिरवणार आहे। आता तुम्ही बघू शकता थंड झालेला आहे मोकळा सुटसुटीत, तरी पण ना मी आता हे गोळे ना परत एकदा मिक्सरमधून काढून घेते। अगदी पल्स मोडवरती मी एखादा अर्धासा सेकंद फक्त फिरून घेणार आहे। मस्त छान सुटसुटीत होतो, अगदी चवीला विकतच्या कांदा लसूण मसाल्यासारखा दिसतो। आता हा मिक्सरमधून एकदा मी फिरवून घेते, हलकासा फिरवून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता खरंच खूप छान झाला आहे, वासही खूप छान येतो आहे कांदा लसूण आलं कोथिंबीर कढीपत्त्याचा। तुम्ही पुदिनासुद्धा इथे वापरू शकता, पण माझ्याकडे नव्हता ना मग मी नाही वापरलेला। तर खूप छान चवीला झालेला आहे, नक्की करून बघा। अगदी साधी सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे। रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, त्याचबरोबर रेसिपी आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।